नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दक्षिण भारत जैन सभेतर्फे स्वर्गीय रावसाहेब दादांना श्रद्धांजली। दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दादा यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं दक्षिण भारत जैन सभेला पर्यायानं जैन समाजाला प्रतिष्ठा निर्माण करून दिली। दादांनी समाजाला दाखवलेली दिशा आणि त्यांच्या विचारांवर आपण मार्गक्रमण करून समाजाची प्रतिष्ठा अबाधित राखणं, समाजासाठी त्यांनी बघितलेली स्वप्न पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केलं। दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं शेठ रा ध दावडा दी जैन बोर्डिंगमध्ये आयोजित केलेल्या श्रद्धांजली सभेत अनेक मान्यवरांनी स्वर्गीय रावसाहेब दादांविषयींच्या आठवणीतून आपल्या संवेदना व्यक्त केल्या। यावेळी ते पुढे म्हणाले की दादांचं अकाली निधन हा जैन समाजासाठी मोठा मानसिक धक्का आहे। प्रत्येकाला दादा आपले वाटायचे। सामाजिक हिताच्या प्रत्येक उपक्रमाला त्यांनी प्रोत्साहन दिलं। एक सर्वमान्य आदर्श समाज नेता कसा असावा हे दादांनी आपल्या नेतृत्वानं आणि कर्तृत्वानं दाखवून दिलं। सुरुवातीला दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी यांच्या हस्ते स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन व एक वेळ नमोकार महामंत्राचं पठण झालं। दक्षिण भारत जैन सभेचे मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी प्रास्ताविक आणि समारोपामध्ये दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं व कुशल नेतृत्वानं दक्षिण भारत जैन सभा परिवारावर व समाजासाठी दिलेल्या योगदानाविषयी मनोगत व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली। चेअरमन रावसाहेब जी पाटील म्हणाले की दादांनी परिणामांची चिंता न करता समाजहितासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले। स्तवनिधी व हुबळी बोर्डिंगचा प्रश्न, शिष्यवृत्ती निधीमधील वाढ, सभा व शाखांचे आर्थिक स्थैर्य, सांगलीतील दक्षिण भारत जैन सभेचे ऐतिहासिक शताब्दी त्रैवार्षिक अधिवेशन हे त्यांच्यामुळे शक्य झालं। त्यांच्यातील प्रचंड ऊर्जेनं प्रत्येकजण प्रेरित होत असे। दादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व दिलं। गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेच्या वतीनं पृथ्वीराज पाटील बाबा यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्यासह महामंत्री दादासाहेब पाटील चिंचवाडकर, एक्झिट ट्रस्टी राजेंद्र छेले, महिला महामंत्री सौ कमल मिंचे, पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए मुडलगी, सेक्रेटरी प्राध्यापक अप्पासो मासुले, वीर सेवा दलाचे चेअरमन बाळासाहेब पाटील, इचलकरंजी बोर्डिंगचे सेक्रेटरी बीबी हुपरे, ॲडव्होकेट कुबेर शेडबाळे, कळंत्रे श्राविकाश्रमाच्या चेअरमन अनिता पाटील, अरुण पाटील जैन बोर्डिंगचे चेअरमन प्राध्यापक राहुल चौगुले, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर चंद्रकांत चौगुले, डॉक्टर अशोक नाईक, डॉक्टर जयपाल चौगुले, श्रीपाल चौगुले आदींनी श्रद्धांजली वाहिली। शेवटी नमोकार महामंत्रानं श्रद्धांजली सभेची सांगता झाली। श्रद्धांजली सभेस दक्षिण भारत जैन सभेच्या सांगली, कोल्हापूर, बेळगाव, हुबळी, इचलकरंजी आदी सर्व शाखा व विभागाचे पदाधिकारी, सदस्य तसेच परिसरातील श्रावक श्राविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।